हॅलो, नमस्कार. मी अपर्णा कुलकर्णी. कसे आहात सगळे? आजपासून मी जे येणार आहे ते तुमच्याशी डायरेक्ट गप्पा मारण्यासाठी येणार आहे. आत्तापर्यंत गप्पा-टप्पामध्ये आपण इतर अनेक पाहुण्यांशी गप्पा मारताना तुम्ही मला पाहिलेलं आहे. त्या तर गप्पा मी मारणारच आहे. शिवाय आपण विविध पॉडकास्टमध्ये तुम्ही पाहता की वेगवेगळे विषय घेऊन मी येत असते. तर तसं न करता आता साध्या सोप्या तुमच्याशी डायरेक्ट गप्पा माराव्यात म्हणून मी आज खरं तर आलेली आहे. काय आहे ना, 6 तारखेपासून मी जाणार आहे ट्रिपला. दिवाळी झाली की बरेच जण लक्ष्मीपूजन करून किंवा दिवाळीच्या वेळेसही हल्ली आपण ट्रिपला बरेच जण जात असतात. तसं मी पण ट्रिप ठरवलेली आहे. पण माझं एक आहे की आम्हाला दोघांनाच फक्त दोघांनी ट्रिपला जायचं मला आवडत नाही. म्हणून मग आम्ही काय करतो की नातेवाईकांचा ग्रुप असेल, मैत्रिणींचा असेल, मित्रमैत्रिणींचा असेल, तर असा ग्रुप करून आम्ही ट्रिपला जाते. म्हणजे माझी तरी ती पद्धत आहे की ग्रुप करून ट्रिपला जायचं आणि आपलं आपण सगळं नियोजन करायचं. तिथे मी कुठल्याही ट्रॅव्हल एजन्सीबरोबर संपर्क करत नाही किंवा ट्रॅव्हल एजन्सीला च्या बरोबर आम्ही जात नाहीत. तर आमचं असं असतं की सगळं प्लॅनिंग आपले आपण करायचं. म्हणजे तिकीटं काढण्यापासून कुठे जायचं आहे, किती दिवस राहायचं आहे, हॉटेल्स कुठली बुक करायची आहेत आणि काय पाहायचं आहे. याचं सगळं नियोजन जे आहे ते आम्ही स्वतः करतो आणि त्याच्यामुळे ती एक वेगळी मजा असते की महिनाभर तो एक ट्रिपचा मस्त नशा चढलेला असतो की हां, आता ट्रिपला जायचं आहे. आणि मग ट्रिपला जायचं आहे म्हटल्यानंतर 6 तारखेपासून आम्ही जाणार आहोत. म्हणजे कुठे जाणार आहोत तर मदुराई. आधी मी 1 तारखेला बेंगलोरला जाणार आहे. मग बेंगलोरवरून 6 तारखेला आम्ही निघणार आहोत. मदुराई, रामेश्वरम, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, मुन्नार हे सगळी ठिकाणं आम्ही करणार आहोत. सगळं प्लॅनिंग व्यवस्थित झालेलं आहे. पण ट्रिपला जायचं म्हटलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बॅग भरणं. आता तुम्हाला असं वाटेल की बॅग भरायचं काय सोपं काम असतं? हां, असं अंडर एस्टिमेट नाही करायचं. कारण आपल्या दीपिकाच्या म्हणजे दीपिका पडुकोणच्या भाषेत सांगायचं झालं तर बॅग भरणं म्हणजे आठ आहे आठ. आर्ट आहे, ती सुद्धा एक कला आहे. बॅग भरणं ही सोपी गोष्ट नाही आहे. तर बॅग भरताना मी काय काय गोष्टींची काळजी घेते किंवा सगळ्यांनीच प्रवासाला जाताना आपण काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, बॅगेत काय काय भरलं पाहिजे, हे सांगण्यासाठीचा आजचा व्हिडिओ मी केलेला आहे. तर सगळ्यात आधी काय होतं ना, की बॅग आपण म्हणतो की ठीक आहे ना, आहे अजून इतके दिवस आहेत आणि मग आपण ऐनवेळेस बॅग भरू. पण तिथेच गल्लत होते. काय होतं, की आपण कपाट उघडतो आणि असं लक्षात येतं की बापरे! बऱ्याच दिवसात आपण कपाट आवरलेलं नाही आहे. मग आपल्याला मोह होतं की ते कपाट आवरून टाकू आणि मग आवरता आपल्याला इतके कपडे दिसतात. मग एक गिल्ट येत राहतं की आपण किती अनावश्यक खरेदी करतो वगैरे, वगैरे. पण मुद्दा हा आहे की ऐनवेळेस केल्यानंतर गोंधळ असा होतो की मग कुठले कपडे घ्यावेत, काय घ्यावेत, मग त्याच्यात ती आवराआवरी घरातली, हे सगळ्या करण्यापेक्षा 8 दिवस आधीच थोडंसं आपण बॅग भरायला सुरुवात करायची. कपाट काढलं की ते आवरलं जाणार आहे. मग एक आपले दिवस आपण ठरवून घेतले ना की ह्या दिवशी इथे मी जाणार आहे, मी तिथे काय पाहणार आहे, मंदिरात जाणार आहे, बीचवर जाणार आहे. तर मग अर्थातच तसे त्या दृष्टीने कपडे आपण घेतले पाहिजेत की बीचवर जाण्यासाठी, मंदिरात जाण्यासाठी. बीचवरचे कपडे मंदिरात चालणार नाहीत. बरेच जण पाहतो आपण की मंदिरात सुद्धा खूपच 3/4 घालून वगैरे येतात. तर तसं न करता प्रत्येक गोष्टीचं एक स्थान महात्म्य असतं, एक पावित्र्य असतं, ते आपण ठेवलं पाहिजे. त्यामुळे मंदिरात जाण्यासाठीचे कपडे, बीचवरती जाण्यासाठीचे कपडे आणि पुन्हा तुम्ही काही आउटिंग वगैरे करणार असाल तर त्या दृष्टीने असे जर कपडे तुम्ही ठरवून घेतले त्या दिवशीचे, तर तितकेच मोजकेच कपडे जर घेतले तर ते जास्त बरं होईल. हे पण लागेल, ते पण लागेल, ते पण लागेल म्हणून इतके कपडे आपण बरोबर घेतो. मग ओझं पण अनावश्यक होतं आणि तेवढे कपडे लागत नाहीत. बरेचसे कपडे घड्यांसहित परत येतात. तर तसं न करता व्यवस्थित प्लॅनिंग करून आपण कपड्यांचा चॉईस आपण आधी करून ठेवावा, की मला हे कपडे घ्यायचे आहेत. आता हल्ली हॉटेल्सवरती सगळ्या टॉयलेटरीज असतात. पण तरी पण आपलं काही स्वतःचं असं स्किन केअरसाठी जे आपले प्रॉडक्ट असतील स्वतःचे असे, तर त्याच्यासाठी एक स्वतःचं पाऊच घेणं आणि तुम्ही हॉटेल्समध्ये जर पाहिलं तर लॉन्ड्रीज असतात तिथे अवेलेबल. पण आपण शक्यतो लॉन्ड्रीमध्ये कपडे देत नाही कारण एखाद्या दिवसाचा आपला मुक्काम असतो. मग अशा वेळेस ना एक छोटीशी आपली कपडे धुण्याचं साबण आपण वडी जरूर बरोबर ठेवावी.
बऱ्याचदा असं होतं की बाकी कपडे नाही तरी आपले इनरवेअर्स धुण्यासाठी पण आपल्याला साबणाची गरज असते आणि तिथे कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्हाला कपडे धुण्याचं साबण मिळणार नाही, मग ती अडचण होते. तर त्याच्यासाठी हे आवर्जून लक्षात ठेवून कपडे धुण्याचं साबण अगदी छोटीशी वडी ती आवर्जून आपली बरोबर घ्यावी. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की औषधं आपली जी रोजची आहेत आवश्यक ती तर घ्यायचीच. त्याच्या व्यतिरिक्त पित्तासाठी एक गोळी आणि टेम्परेचर आलं तर, ताप आला तर, कारण हवा बदललेली असते, जागा बदललेली असते, मग कधी कधी आपल्याला ते सहन होत नाही. लहान मुलं बरोबर असतील तर कफ सिरप किंवा त्यांची जी काय औषधं असतील ती. पण लहान मुलं जर बरोबर असतील ना, तर बऱ्याचदा असं होतं की एवढा मोठा बॉक्स तो औषधांचा बरोबर घेतला जातो. तर हल्ली सगळीकडे मेडिकल्स असतात आणि सगळीकडे उपलब्ध गोष्टी असतात ह्या. तर त्याच्यामुळे खूप जास्त औषधं न नेता मोजकीच औषधं बरोबर न्यावीत. पित्ताच्या सुद्धा मोजक्यात 4 गोळ्यांची स्ट्रीप बरोबर घ्यावी. कारण लागलं तर आपण एक प्रिकॉशन म्हणून ती गोष्ट केलेली आहे. त्यामुळे भरपूर सारी औषधं गोळा करून घेऊन जाण्याची काही गरज नाही आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी नेहमी करते बरं का, असं की आपण काही गोष्ट आणलेली असेल तर एक चांगलं जाड असं प्लास्टिकच्या पिशव्या येतात, ज्याला झिपलॉक पण असतं, त्याला हँगर टाईप पण असतं. तर अशा पिशव्या मी जपून ठेवलेल्या असतात. तर ह्या ज्या पिशव्या आहेत ना, तर ह्या आपण बरोबर ठेवाव्यात. एकतर आपले जाताना इनरवेअरसुद्धा जर त्याच्यामध्ये ठेवले, नॅपकिन्स त्याच्यामध्ये ठेवले वेगळे आणि रुमाल, छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना, त्या पटपट मग बॅगेत आपण जिथे जागा दिसेल तसं तसं जर खोचत गेलो, तर मग जेव्हा आपल्याला आवश्यक आहे तेव्हा ह्या गोष्टी मिळत नाहीत. तर त्यामुळे मी काय करते की हे जे थिक प्लास्टिकच्या ज्या बॅग्स असतात, ज्या बनियन बरोबर किंवा कुठल्याही हल्ली गाऊन जरी घेतला तरी त्या थिक प्लास्टिकच्या बॅग्स मिळतात ज्याला झिपलॉक असतं. तर ह्या अशा पिशव्या बरोबर ठेवाव्यात, जेणेकरून आपले जर कपडे कधी धुतले गेले नाहीत तर ते सुद्धा कपडे वेगळे ठेवण्यासाठी ह्या बॅगचा खूप जास्त उपयोग होतो. वाटताना खूप छोटीशी गोष्ट वाटते, पण ही गोष्टसुद्धा खूप जास्त महत्त्वाची आणि आवश्यक आहे. तर त्यामुळे ह्या बॅग्समध्ये अशा पद्धतीने सॅग्रिगेशन करून जर आपण घेतलं व्यवस्थित, तर म्हणजे आपले स्टोल्स असतील किंवा आपल्याला लागणारी औषधं हे सगळे वेगवेगळ्या ह्याच्यात जर व्यवस्थित ठेवलं ना, तर सापडायला पण सोपं जातं, जागा पण कमी लागते. तर ह्या गोष्टीचा नक्की विचार करायचा म्हणजे मी करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी असते की छोट्या-छोट्या कॅरी बॅग्स म्हणजे ज्या भाजीच्या आलेल्या असतात तशा पिशव्या. त्याचं वजन काहीच नसतं. पण अशा छोट्या-छोट्या कॅरी बॅग आवर्जून आपल्याबरोबर आपण जितके दिवस प्रवास करणार आहोत, तितके दिवस त्या बॅग्स आपण बरोबर घेतल्या पाहिजेत. कारण आपण जिथे जातो तिथे काही खाल्लं की तसंच टाकून देतो. तसं न करता आपली स्वतःचा जो कचरा आहे तो आपण आपल्या जवळच्या पिशवीमध्ये गोळा करावा आणि तो योग्य ठिकाणी डस्टबिन दिसल्यानंतर तो योग्य ठिकाणी टाकावा. तर ही एक फार मोठी गोष्ट आहे. ट्रॅव्हलचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, तर सगळ्यांनी ही गोष्ट आवर्जून करायची आहे. अगदी साध्या गोष्टी असतात. बसमध्ये किंवा गाडीमध्ये आपण फळं खातो आणि मग त्या फळांच्या साली वगैरे आपण इतरत्र टाकण्यापेक्षा जर अशा छोट्या-छोट्या पिशव्या आपण बरोबर ठेवल्या, तर त्या पिशव्यांमध्ये हा कचरा सगळा गोळा करून तो टाकता येईल डस्टबिनमध्ये, ह्याची काळजी आपण घ्यायची आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जातानाच एखादी एक्स्ट्रा आपल्याकडे इतक्या पिशव्या असतात, की जातानाच एखाद्या पिशवीची घडी खालच्या बाजूला टाकून घेऊन जायची, जेणेकरून तिथे नवीन काही खरेदी केली आपण किंवा काही घेतलं, वेगळं काही वाटलं तर, किंवा काय होतं की इस्त्रीचे कपडे नंतर आपण घातल्यानंतर त्याच्या घड्या तितक्या व्यवस्थित होत नाहीत आणि मग येताना जे कपडे एका बॅगेत बसलेले असतात ते त्यात बसत नाहीत. मग पुन्हा नवीन पिशवी खरेदी करा. त्याच्यापेक्षा जातानाच जर आपण अशी पिशवी घेऊन गेलो, एखादी छोटीशी बॅग घेऊन गेलो, बारीक घडी होणारी, तर त्या पिशवीमध्ये आपण ते कपडे किंवा घेतलेल्या नवीन वस्तू असं त्या पिशवीमध्ये आपण टाकू शकतो आणि एक नवीन खरेदी, अनावश्यक अशी खरेदी आपली टाळू शकते. बऱ्याचदा काय होतं ना, म्हणजे मी असं पाहिलेलं आहे की बऱ्याच जणांचं की ट्रिपला जायचं म्हटल्यानंतर ना खूप कन्फ्यूज होतात आणि मग स्पेशली कपडे घेताना त्यांना ते खूप असं असतं की हे पण लागेल, 1 दिवसासाठी 2 कपडे तर हवेतच किंवा 3 कपडे हवेत, एखादं जास्तीचं बरोबर असू द्यावं, असं म्हणून अनावश्यक ढीग घेतला जातो. त्याचं ओझं आपल्यालाच आहे. मुलांच्या कपड्यांबाबतीत सुद्धा ती काळजी आपण
नक्की घेतली पाहिजे, की त्यांचे रात्री झोपतानाचे जे कपडे आहेत किंवा मुलांच्या बाबतीत हे मी समजू शकते, कारण पाण्यात भिजलं तर आपल्याला सुद्धा पाण्यात भिजलो तर एखादा ड्रेस लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तितकेच कपडे, मोजके कपडे आपण बरोबर आपल्या घेतलं पाहिजेत. अगदी साधा सोपा असा वाटणारा हा विषय आहे. पण मला असं वाटतं, की हे काय मी पण बॅग्स सगळ्या भरून ठेवलेल्या आहेत आणि बॅग भरत असताना ह्या गोष्टी माझ्या अशा लक्षात आल्या, की हे आपण सांगायला हवं. तर त्याला कारण पण असं आहे, की मी आता व्लॉग्स करणार आहे, ट्रॅव्हल व्लॉग करणार आहे. 6 तारखेपासून आमची जी ट्रिप आहे, आम्ही ट्रिपमध्ये जी धमाल करतो, मजा करतो, मस्ती करतो, ती सगळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पण माझा प्रयत्न राहणार आहे. तर तुम्ही जर कुठे जाणार असाल, तर बॅग भरण्यासाठी मी ज्या सांगितल्या त्या गोष्टींचा तुम्ही नक्की विचार करा. सगळ्यात महत्त्वाचं एक म्हणजे 8 दिवस आधी तयारी करायची आहे. कुठली बॅग न्यायची आहे ती आधी आपण व्यवस्थित बाहेर उन्हात काढून ठेवणं, कारण बरेच दिवस तशीच ठेवलेली असते त्यामुळे त्याला वास येत असतो. तर ती बॅग आधी काढून उन्हात काढून ठेवणं. 1 दिवस त्याला पूर्ण ऊन दिल्यानंतर मग ती बॅग आतमध्ये घेणं. कारण कितीही चांगल्या कंपनीच्या, चांगल्या क्वालिटीच्या बॅग असल्या तरी ठेवून त्याला एक प्रकारचा वास येत असतो. तर त्याच्यासाठी मग त्याला व्यवस्थित रूम फ्रेशनर किंवा असं काहीतरी हे करून एक छान सुगंध त्याला येईल अशा पद्धतीची बॅग आधी सगळ्यात प्रिपेअर करायची आहे. त्याच्यानंतर त्या त्या दिवसाचे आपल्याला किती कपडे लागणार आहेत याचं गणित बांधून आधीच कपडे काढणं. मग त्याचं स्वतः प्रेस करत असाल तर स्वतः प्रेस करायचं किंवा लॉन्ड्रीमध्ये टाकून कपड्यांना इस्त्री करून घ्यायची. हा दुसरा महत्त्वाचा भाग. त्याच्यानंतर टॉयलेटरीजमध्ये कपड्याचं साबण जसं मी सांगितलं, हॉटेल्समध्ये कुठेही कपड्याचं साबण नसतं. बाकी तुम्हाला शॅम्पू मिळू शकतो, तुमचं बाकीचं साबण वगैरे मिळू शकतं. पण फेसवॉश तुमचं जर स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल, तुम्ही ठराविक फेसवॉश वापरत असाल तर आपलं फेसवॉश आणि कपड्याचं साबण ह्या गोष्टी, परत ब्रश आहे, पेस्ट आहे, ह्या तर गोष्टी मिळतात हल्ली हॉटेल्समध्ये. पण तरीही आपलं जर घ्यायचं असेल तर ह्या टॉयलेटरीज एक घ्यायची, ही दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट, तुमची औषधं, रोजची जी औषधं आहेत ती घ्यायची आहेत आणि प्लस पित्ताचं, तापासाठी ह्या काही ठराविक औषधं जी आहेत ती बरोबर ठेवायची आहेत. आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जसं सांगितलं, प्लास्टिकच्या बॅग ज्या भाजीच्या पिशव्या येतात आपल्याबरोबर त्याबरोबर ठेवायच्या आहेत. कचरा आपला आपण गोळा करायचा आहे. ही चौथी गोष्ट झाली. 5वी गोष्ट म्हणजे मी जसं सांगितलं तसं छोट्या छोट्या गोष्टींसाठी ज्या थिक प्लास्टिकच्या, ज्याला झिपलॉक आहे, अशा बॅग्स घेऊन तुमचे रुमाल्स असतील, तुमचे नॅपकिन असतील, तुमचे स्टोल्स असतील, तुमचे इनरवेअर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी जर वेगवेगळ्या ठेवल्यात तर त्या सापडायलाही सोप्या जातात, गोंधळ होत नाही. तर अशा पद्धतीने मी जसं म्हटलं आर्ट आहे, आर्ट बॅग भरणं म्हणजे. तर ही कला मला आता इतक्या वर्षानंतरच्या च्या अनुभवामुळे साध्य झालेली आहे. मी ती साध्य केलेली आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न. 6 तारखेपासून पुन्हा आपण ट्रॅव्हल लॉगच्या माध्यमातून भेटणारच आहोत. तुम्ही जरूर पहा. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा भाग लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.